रोजच्या काही डेली ब्लॉगमध्ये मी थोडं माझ्याबद्दल सांगतच होते. तर मला असं वाटलं की माझी जी ओळख आहे ती पुन्हा म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचावी. मी कोण आहे, काय आहे, कुठून आलेली आहे किंवा माझं जन्मस्थान कुठलं आहे आणि मी राहते कुठं आणि माझं सासर कुठं आहे, माहेर कुठं आहे, माझे घरचे कुठे राहतात. ह्या सगळ्या गोष्टींचे अनेक प्रश्न तुम्हाला पडलेले असतात आणि ते प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज मी इथं आलेली आहे. कारण की मी हा व्हिडिओ जवळपास ज्यावेळेस मी चॅनल आपलं स्टार्टअप केलं म्हणजे 2020-21चा टायमिंग होता, 21 समथिंग. तर त्या टायमिंगला आपलं ज्यावेळेस चॅनलचा स्टार्ट झालं त्यावेळेस मी माझी ओळख दिली होती. पण त्याच्यानंतर आज खूप मोठा कालावधी गेला आणि त्याच्यात काय झालं, मी 2 वर्षाचा गॅप घेतला. 2 ते 3 वर्ष मी म्हणजे यूट्यूबवर म्हणावं तसं काम केलंच नाही आणि त्याच्यामुळं मी थोडीशी बॅकअप आल्यासारखं मला वाटलं. पण आता मी स्वतःला प्रिपेअर करायची एक टायमिंग घेतला आणि त्याच्यानंतर मी पुन्हा कमबॅक केलेला आहे. तर मी कोण आहे, कुठली आहे, या गोष्टींच्या पडलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी आलेली आहे. सर्वप्रथम मी माझं नाव सांगते की माझी ओळख काय आहे. माझं नाव आहे प्रियदर्शनी विठ्ठल पाटील. हे माझ्या वडिलांच्या घरचं नाव आहे आणि सासरचं आहे प्रियदर्शनी धनेशकर. तर माहेरचं आणि सासरचं नाव कळलीच असते. माझं शिक्षण झालेलं आहे, ग्रॅज्युएशन क्लिअर आहे, मी पदवी प्राप्त आहे आणि त्याच्यानंतर मी B.Ed केलेलं आहे आणि आता मी ॲज अ प्रोफेशनल टीचर म्हणून काम करते. तर तुम्ही मला ही घरातच असते, घरातच काम करते वगैरे असं बऱ्याच जणांना पडलेले प्रश्न असतील. पण मी घरातल्या कामाबरोबरच मी काहीतरी प्रोफेशनल वर्क करते. पण मी ते फक्त म्हणजे कसं असतं, काही लोकं कॅमेरा फ्रेंडली असतात, काही नसतात. तर त्यामुळे मी स्वतः मग ते सिच्युएशन वाईज हँडल करत असते. ती पण गोष्ट मी तुम्हाला दाखवेन. जसं हळूहळू आपलं चॅनल ग्रो करेल तसं तीही गोष्ट मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की 100% प्रयत्न करेन. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, माझं शिक्षण कळलं आणि माझं सासर आहे पुणे, माहेर आहे कोल्हापूर. तिसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाची की माझी अपत्य, मला एक मुलगी आहे आणि ती इयत्ता 3रीमध्ये शिकत आहे. आणि ह्याच्यानंतर मी जे काही आता YouTubeचा डिसिजन घेतलाय तो म्हणजे असं अचानकच कसं काय सद्बुद्धी सुचली असं बऱ्याच लोकांचं असतं. तर काय झालं, मी स्टार्टअप केलं होतं माझं चॅनल, पण चांगलं काम चाललं होतं, माझं सगळं चाललं होतं. पण ॲक्च्युली कसं असतं, फायनान्शियल क्लासेस असतात, फॅमिली प्रॉब्लेम असतात आणि त्यावेळेस आपण स्वतःला प्रिपेअर करणं फार गरजेचं आहे. आजकालच्या जगामध्ये स्त्रियांना तितकी सेफ्टी नाही आहे. सो त्यामुळं मी चॉईस केलं की मला एज्युकेशनली प्रॉपर व्हायचं होतं आणि त्यामुळे मी त्या गोष्टीकडे फार लक्ष दिलं आणि फर्स्ट इन्कम सोर्स पण शोधला. मी शाळेमध्ये काम करायचे, मी टीचर म्हणून काम केलेलं आहे. त्याचा पण अनुभव आहे मला चांगला आणि त्याच्यानंतर डिसिजन घेतला कारण की इन्कम तितकासा होत नव्हता. मला काहीतरी असं होतं की मला माझी फॅमिली हँडल करायची, मला एज्युकेटेड म्हणजे एज्युकेशनली प्रॉपर व्हायचं होतं. तर मला इन्कमची फार मोठी गरज होती आणि आता मी माझी गरज कशी भागवणार आहे, हा खूप मोठा प्रश्न माझ्यासमोर पडलेला होता. मग त्यावेळेस मी डिसिजन घेतला की आपण काहीतरी स्टार्टअप करूया आणि सुदैवानं 2021मध्ये मला कुठून सद्बुद्धी सुचली आणि मी क्लासचा डिसिजन घेतला आणि ह्या 6 वर्षात मला परमेश्वराच्या कृपेने, स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने खूप चांगलं यश संपादन झालेलं आहे. मी म्हणजे क्लास चालू केल्यानंतर, आधी मी ग्रॅज्युएटच होते, पण क्लास चालू केल्यानंतर मला हळूहळू जसे दिवस जातील, जसं ज्ञान वाढेल तसं गोडी निर्माण झाली. शाळेमध्ये काम करायला लागले, शाळेमधलं वातावरण वगैरे त्याच्यातनं अजून आवड निर्माण झाली की आपल्याला काहीतरी करायचं आहे. मग तेव्हा मी ठरवलं की आता मला एज्युकेशनली प्रॉपर होणं तर गरजेचं होतं. कारण माझी डिग्री असल्याशिवाय मी दुसऱ्याला ज्ञान देऊ शकत नाही. कारण की आजकालच्या जगामध्ये म्हणजे तुम्ही किती तुम्हाला शिक्षण आहे याच्यापेक्षा तुमच्याकडे क्वालिटी काय हे बघितलं जातं आणि मला क्वालिटीमध्ये करायचं होतं. त्याच्यासाठी मी B.Ed करायचा डिसिजन घेतला. मग 2024मध्ये मी हे दिली CET दिली आणि ती मी पासआउट झाले. पासआउट झाल्यानंतर थोडासा कॉन्फिडंट लेवल वाढला होता की आता आपण काहीतरी करू शकतो आणि माझे वडील जेव्हा होते तेव्हा त्यांनी मला बोलले होते की तू असं बसून राहू नकोस, तू काहीतरी कर, तू काहीतरी हालचाल कर, जेणेकरून तुला म्हणजे तुझ्या आयुष्यामध्ये पुढे जाता येईल. असं बसून काहीही उपयोग नाही, आपल्या शिक्षणाचा काहीतरी वापर झाला पाहिजे. आणि मला ते वाक्य अजूनही त्यांचं आठवतं, तू असं राहू नकोस, तू काहीतरी कर. आणि नक्कीच त्यांच्या त्या वाक्याने मला प्रेरणा मिळाली आणि आज जे काही आहे ते माझ्या वडिलांच्या आशीर्वादानं म्हणा, मम्मीचे आशीर्वाद असू दे किंवा घरच्यांची साथ असू दे, माझी मुलगीची साथ जी आहे याच्यामुळे मी आज जिथं कुठं आहे तिथं
आहे. त्याच्यानंतर मी ज्यावेळेस मग सी-ई-टी पास झाले. सी-ई-टी पास झाल्यानंतर बी-एड करायचा डिसिजन घेतला, की कॉन्फिडन्स आला, की बाबा आता पण आधी विचार होता सी-ई-टी करायच्या आधी, की आता ग्रॅज्युएशन होऊन आपले इतके वर्ष झालेले आहेत आणि आता आपण कसं कॅरी करणार? हा पण मला विचार यायचा. मग त्यावेळेस माझ्या डोक्यात अचानक विचार आला, की प्रयत्न तर करून बघूया जे होईल ते. आणि त्याच्यात माझ्या मैत्रिणीही मला चांगल्या भेटल्या. त्यांनी मला खूप चांगला सल्ला दिला आणि मी ग्रॅज्युएशन क्लिअर केल्यानंतर म्हणजे क्लिअर होतंच आणि त्याच्यानंतर मग सी-ई-टी दिली. हे करिअरचे हे दिवस पुढे निघत आले आणि सी-ई-टी दिल्यानंतर मार्क्सही चांगले आले. 70 मार्क्स पडले मला आणि त्यावेळेस कॉन्फिडंट वाटलं, की बाबा आपण करू शकतोय. मग बी-एडला ॲडमिशन घेतलं. ॲडमिशन घेतल्यानंतर शेवटी कसं आहे, स्वतःच करायचं आहे, स्वतःच भरायचं हे प्रकार होता. कमवायचे आणि शिकायचे. मग म्हटलं क्लास तरी चालूच होते. पण म्हटलं अभ्यास कसा होणार? एवढे 14-14 प्रॅक्टिकल लिहायचे आहेत, एवढे-एवढे पेजेस लिहायचे आणि ते मी कसं करणार? आता बरेच जण काय करतात, मॅनेज करून घेतात. पण माझं तसं नाही. मी स्वतः सगळं केलेलं होतं. तर मग मी डिसिजन घेतला फर्स्ट इयर म्हणजे करायचं. मग मला माहीत नव्हतं, की बी-एडला गेल्यावर मेथड असतात. मग बी-एडला गेले. मग मेथड होत्या 2 चॉईस करायला सांगितलं मेथड. आता काय करायचं? आता काय मेथड ठेवायची? असाही प्रश्न पडला, की अरे बापरे! आता काय करायचं? मग डोक्यात विचार आले, की आता आपण काय करायचं? मग काय नाही, त्यावेळेस डिस्कशन झालं वगैरे. गणित मला कधीही न आवडणारा, पण माझ्या एज्युकेशननुसार मला गणितच चॉईस करावा लागला. मी म्हणते ना, की स्वामी मला जिथं तिथं स्वामींनी प्रचिती दिलेली आहे. मग शेवटी गणित विषय मी बी-एडला ठेवला. फर्स्ट लँग्वेज मराठी ठेवली, सेकंड लँग्वेज गणित ठेवली. गणित ठेवल्यानंतर फर्स्ट इयर चालूच होतं. इंटर्नशिप चालू होती, सरावपाठ चालू होते, सगळं चालू होतं. घरातली कामं प्लस क्लासचा लोड प्लस शिक्षण ह्या सगळ्यामध्ये मला तितकासा वेळ मिळत नव्हता. आणि वेळ न मिळाल्या कारणाने यूट्यूबकडे माझं 100% दुर्लक्ष झालं हे मला आज जाणवते. कारण की आता मी जितके प्रयत्न करते, जितका प्रयास करते प्रत्येक गोष्ट हँडल करण्याचा, ते माझ्याकडून होतच नव्हतं. मग नंतर फर्स्ट इयर ऑलमोस्ट संपत आलं. प्रॅक्टिकल लिहून झाले, सबमिशन झालं आणि एक्झाम आली. एक्झामला गेल्यावर मला कुठंतरी भीती वाटायला लागली मनामध्ये, अरे आपण इतके पैसे इन्व्हेस्ट केलेत आणि आता आपल्याला यश मिळेल की नाही मिळेल? या गोष्टीची मला गॅरंटीच नव्हती, की मी यशस्वी होईन का अयशस्वी होईन. मग मी तिथं डिसिजन घेतलं, की आता जे होईल पण आपल्याला फेस करायचं आहे. युद्धाला गेलोय आणि युद्ध करायच्या आधी परत येणं हे योग्य नाही आहे. मग शेवटी मी डिसिजन घेतला, की आता आपल्याला ह्याच्यामध्ये आपलं म्हणजे काय होईल ते होईल. पास होऊ, फेल होऊ, पण आपल्याला पेपर द्यायचा आहे. कारण की क्वालिटी होती. मग अभ्यास केला चांगला, एक्झाम दिली. फर्स्ट इयरला 81% मार्क पडले. तेव्हा कॉन्फिडंट वाढला, की अरे बापरे! म्हटलं अरे वाह! आता म्हटलं बरं झालं, आता आपण सेकंड इयर करू शकतो. अशा ह्यानं मी ठरवलं. मग सेकंड इयरचं पुन्हा ॲडमिशन झालं, प्रोसेस झाली, सगळं झालं. सेकंड इयर चालू झालं. सरावपाठ झाले, इंटर्नशिप झाली, कॉलेज झालं, प्रॅक्टिकल सबमिशन झालं. खूप वेगवेगळे अनुभव आले, सेमिनार झाले, वायवा झाले, सगळं झालं. आणि त्याच्यानंतर पुन्हा सेकंड इयरची एक्झाम आली. सेकंड इयरची एक्झाम आली आणि तोपर्यंत बाकीच्या म्हणजे एक्स्ट्रा कोर्ससाठी आपल्याला अप्लाय करायचं असतं. त्या एक्झाम पण आल्या. पण मी मनामध्ये ठरवलं, की आता लगेच आपल्याला काहीच करायचं नाही आहे. कारण की आपण इथं किती यशस्वी होतोय ते बघायचं आणि नंतरच आपण ठरवायचं, की आपण पुढे जाऊ शकतोय की नाही. ह्याच्यामध्ये आपल्याला पुढे जायचं आहे की नाही जायचं आहे? हां, मी मनात ठरवलं. मग मला बरेच आमचे प्रोफेसर पण म्हटले, की तुम्ही करा ट्राय. पण मी नाही केलं. मग मी सेकंड इयरची एक्झाम दिली. एक एक्झाम दिली. पण तरी पण मनात अशी रुकरुक होती. कारण की खूप लिखाण वगैरे असतं. ज्यानं केलेलं आहे त्याला नक्कीच ह्या गोष्टी माहिती आहेत. आणि मग झालं. मग सेकंड इयरची एक्झाम झाली. 1-1.5 महिना गेला आणि आता 2-3 महिन्यापूर्वी रिझल्ट आला. आणि परमेश्वराची कृपा आणि माझ्या वडिलांचे आशीर्वाद, स्वामी महाराजांची कृपा, तर त्यांच्यामुळं मला 90% मार्क आले आणि फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन आलं. अरे बापरे! म्हटलं आता आपण काहीतरी करू शकतो. आणि आता मेन पॉइंट ऑफ व्ह्यू सांगते, की मी एवढ्यावरच थांबलेली नाही. आणि मी सेकंड इयर झालं. सेकंड इयर नंतर पण मी म्हणजे रिझल्ट झाला. तरी पण आता 1-1.5-2 महिन्याचा मी कालावधी घेतला. थोडा विचार केला सगळ्या गोष्टींचा, की आपण सुरुवात कुठून करायची. मग सुरुवात करायची म्हटल्यावरती आपल्याकडे काहीतरी नॉलेज पाहिजे. त्याच्यासाठी मी खूप सर्च केलं. थोडंसं कसं आहे, प्रत्येक गोष्ट शिकायला वेळ लागतो आणि प्रत्येकाने वेळ घ्यावा आणि वेळ घेतल्यानंतरच आपण परफेक्ट कोणतंही काम करू शकतो. तर मग मी ठरवलं, की आता आपल्याला काहीतरी करायचं आहे. मग तसंच मी या सगळ्याबरोबरीत थोडंसं सर्चिंग चालू केलं आणि म्हटलं आता माझं शिक्षण तरी चांगल्या वेमध्ये चाललं आहे. मी चांगल्या पद्धतीने शिकलेली आहे आणि आता वर्ष वाया जाते ह्या गोष्टीची पण रुकरुक होते. आणि आता टी-ई-टीचा गोंधळ सगळ्यांना माहितीच आहे, की काय झालेला आहे. सी-टी-टीचा पण फॉर्म भरला आहे, टी-ई-टीचा पण भरला आहे. पण गोंधळ झालेला आहे, त्यामुळे डिक्लेअर तारखा नाही आहेत अजून.
आता म्हटलं आपण बसून काय करणार. मग म्हटलं माझं जे यूट्यूबचं जे करिअर आहे तिथं मी जो फुलस्टॉप दिलेला होता तो फुलस्टॉप काढून किंवा त्या गोष्टीवर मी क्वेश्चन मार्क दिलेला होता की मी आता चालू करू की नाही करू, ते आता मला कुठेतरी चालू करायचं आहे. मी असं बसून राहू शकत नाही. मिड टाईम जो आहे तो मला इन्वॉल्व राहायचं आहे. त्याच्यासाठी मग मी यूट्यूबमध्ये परत येण्याचा निर्णय घेतला आणि तर यूट्यूबमध्ये परत यायचा निर्णय घेतला. म्हणूनच मी ह्या वीकमध्ये चांगल्या प्रकारे आपलं म्हणजे जसं जमेल तसं व्हिडिओ करायला स्टार्टअप केलं. आणि त्याच्यापेक्षा अजून एक गोष्ट, मी एज्युकेशन स्टॉप केलेलं नाही. एज्युकेशनचा जो विषय आहे तो मी अजूनही सोडलेला नाही आहे. तर मला अजूनही म्हणजे पुढं आपल्याला स्वतःला इतकं परफेक्ट आणि परिपक्व बनवायचं आहे. त्याच्यासाठी मी एज्युकेशन अजूनही स्टार्ट आहे. आता काल परवाच मी एका नवीन कोर्सला ॲडमिशन घेतलं आहे आणि तेही मी तुम्हाला लवकरच रिव्हील करेन, कारण की त्याच्याविषयी पण बऱ्याच जणांच्या बऱ्याच शंका असणार आहेत. पण इथपर्यंत मी का स्टॉप केलं आणि का स्टार्ट केलं, ह्या 2 गोष्टी तुम्हाला परफेक्ट कळल्या असतील की मी माझ्या आयुष्यात मला नुसतं बसून टाईम नाही घालवायचं, तर मला काहीतरी करायचं आहे. मला काहीतरी म्हणजे नुसतं पैसा म्हणून नाही, तर एक पॅशन किंवा एक आपला छंद म्हणून पण जपायचा आहे. माझी ओळख सगळ्यांना समजली पाहिजे, याच्यासाठी मी यूट्यूब करण्याचा निर्णय घेतला. आणि पुन्हा मग मी स्टार्टअप आता छानपैकी कमबॅक केलेला आहे. हे बघा, माझं असं म्हणणं आहे की मला दिखाऊपणा करण्यात काहीही इंटरेस्ट उरलेला नाही आहे. मला जे काही आहे ते परफेक्ट किंवा जे ओरिजिनल आहे तेच. मी उगाच असणार आहे एक आणि दाखवायचं एक, हे मला जमणार नाही. जे आहे जसं आहे तसं. आणि मग काहींचं असतं की कामझामच पाहिजे, तो मेकअपच केलेला पाहिजे, ते हेच पाहिजे. पण माणसाच्याकडं जर ती म्हणजे शरीरानं सुंदर असण्यापेक्षा मनानं सुंदरता असेल तर मग अजून काय हवं बरं. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी पुन्हा यूट्यूबमध्ये कमबॅक केलेला आहे. आणि हा जो माझा कमबॅक होता किंवा ही जी माझी ओळख आहे आता, तर ती तुम्हाला कशी वाटते ते मला सांगा तुम्ही. आणि माझे जे विचार आहेत त्या म्हणजे त्याच्यात काही पटलं तरी सांगा, नाही पटलं तरी सांगा. ते सगळं म्हणजे कारण कडू आणि गोड हे दोन्ही खायची ज्याला सवय आहे तोच पुढे जातो, हे मी सांगितलेलंच आहे. तर मग आता कमबॅक तर केलेला आहे. पण मग स्टार्टअप कुठून करायचं. पण त्या दिवशी मला अचानकच सुचलं की मला आता काहीतरी करायचं आहे, म्हणून मी केलं. पण ठीक आहे, आम्ही इतका मोठा प्रदीर्घ कालावधीचा ब्रेक घेतला आणि मी पटकन आता सगळ्यांच्या समोर आली आणि तिथून मग परत मला लगेचच्या लगेच व्हायरल कर, हे म्हणणं सुद्धा माझ्या दृष्टीनं फार चुकीचं आहे. मग त्यामुळे मी म्हटलं माझी ओळख द्यायला एक थोडेसे व्हिडिओ जाऊ दे माझे आणि त्याच्यानंतर माझी ओळख किंवा मी ब्रेक का घेतला आणि मी आता पुन्हा कमबॅक केला आहे. तर आता इथून पुढचे म्हणजे इथून पुढच्या वेळेमध्ये कोणत्या प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील, तुमच्या काय अपेक्षा आहेत त्या मला सांगितल्या तर मला नक्की कळेल. आणि हे बघा, एखाद्या मराठी मुलगीला पुढं न्यायचं असेल तर एकदा सबस्क्राईब करावं, एकदा व्हिडिओ आवडला तर लाईक करावं. हां ठीक आहे, रोज नाही आवडणार, एखाद्या दिवशी तर आवडेल ना, एखाद्याला तरी आवडेल ना, असा मी विचार केला आणि कमबॅक केलेला आहे. मग आता इथून पुढचा प्रवास आहे तो तुम्हाला रोज डेली बघायला भेटणारच आहे. आणि मी एक मध्यमवर्गीय आहे, जी आहे जसं आहे ते तुम्हाला दाखवते. असं काही नाही की अतिशयोक्तियुक्त सगळं आहे, जसं आहे तसं. आणि कसं घर काम आणि म्हणजे काम नुसतं कामच नाही तर घरातलं पण सगळ्या जबाबदाऱ्या एक आई म्हणून जी कर्तव्य आहेत ती पण मला करावी लागतात. मग त्याच्यातून जसा वेळ भेटेल तसं मी घरातली कामं वगैरे करत असते. जेवढं जमेल तितकं करतच असते. असं काही नाही की बसून राहते, कारण की कसं बसून राहिल्यानं काय शरीर वाढवायचं नाही आहे, बुद्धिमत्ता पण वाढवायची. आणि आता TETचा वगैरे अभ्यास पण आहे. थोडंसं मागं पुढं झालं तरी ॲडजस्ट करा, काय चुकलं तर माफ करा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त सपोर्ट करा, चॅनलला पुढे न्यायला मला मदत करा आणि असेच माझ्या पाठीशी राहा एक फॅमिली मेंबर म्हणून. लवकरच अजून काही जर प्रश्न असतील त्यांची उत्तरं घेऊन मी Q&A सोबत तुमच्यासोबत तुमच्या समोर येणार आहे. काहीही प्रश्न असू दे कमेंट थ्रू माझ्यापर्यंत पोहोचवण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करा. आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी Instagram ID मी मेन्शन करते आणि Facebook ID, तर मला तिथंही तुम्ही पेजला आपल्या फॉलो केलं तरी काय हरकत नाही. फेसबुकवरती पण आपलं पेज आहे मी अँड माय लाईफस्टाईल म्हणून, तर तेही तुम्ही पेजला फॉलो केला तरी चालेल. तर अजून काही प्रश्न असले ते विचारा. एवढीच माझी जी माहिती आहे ती मी सांगितलेली आहे. याच्या व्यतिरिक्त डिटेल काही माहिती हवी असेल तरी मी सांगू शकते. तर चला, तर हा व्हिडिओ फार मोठा न करता शॉर्ट बट स्वीट म्हणून आत्ता हा व्हिडिओ इथंच थांबवते. ज्या काही रेसिपी आहेत त्याचे तुम्हाला व्हिडिओज येतीलच, पण आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. संध्याकाळची वेळ झाली, रात्रीच्या आत्ता जवळपास 8:30 वाजलेले आहे आणि संध्याकाळचे जेवण वगैरे सगळेजण करा, छानपैकी झोपी जा. उद्या सकाळच्या नवीन सुरुवातीबरोबर आयुष्याची नवीन सुरुवात करा. तोपर्यंत सी यू, टाटा, बाय बाय.